नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर खास तुमच्यासाठी एक मस्तपैकी कर्नाटकी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे बिल्लोळी खारा, म्हणजेच काय गार्लिक राईस। खूप यम होते आणि आदल्या दिवशीचा जर भात राहिला असेल तर त्याच्यापासून ही रेसिपी बनवली तर कोणाला कळणार सुद्धा नाही की हा शिळा भात आहे आणि टिफिनला सुद्धा घेऊन जायला खूप टेस्टी आहे। कसं करायचं चला बघूया। गार्लिक राईस म्हणजे भरपूर गार्लिक आहे, म्हणजेच भरपूर लसूण। आता लसूण तुम्ही चेचून घेतला तर उत्तम चव येते। दगडावर ठेचून घ्या, खलबत्त्यात ठेचून घ्या किंवा पाटावर वटावर, पण समजा हे काहीच नाही करायचंय तर डायरेक्ट मिक्सरवर फिरवलं तरीही चालेल। त्याची एक वेगळी चव आणि ह्या दगडावरती किंवा पाटावर वटावरती वाटलेल्याची वेगळी चव। कसं करायचं दाखवते। जवळपास एक 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या आपल्याला छान ह्याच्यावरती चेचून घ्यायचे, मस्त पेस्ट व्हायला पाहिजे। आता इथं बघा हे छान असं आपण चेचलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय घालायचं ते दाखवते। मस्तपैकी लाल तिखट, पाणी घालायचं नाहीये आणि असंच हे छान चेचून घ्यायचंय। आता आपण जर तिखट घातलं की काय होतं की तिखट कोरडं असतं आणि तो लसणाचा जो काय पाणी सुटलंय ते पूर्ण शोषून घेतं आणि दगडाला जेवढा लसणाचं पाणी किंवा लसूण लागलाय तो सगळा एकजीव होतो। आता हा जो तिखट लसूण आणि हे सगळं आहे हे छान आपण काढून घेऊया व्यवस्थित। हे असं काढून घेऊया। आता इथं एक मोठी वाटी कालचा शिजवलेला भात मी घेतलेला आहे, कारण त्याच्यापासूनच तुम्हाला ही रेसिपी मला दाखवायची होती। आता इथं हा भात घेते आणि हा छान असा मोकळा करून घेऊया। आणि आता ह्याच्यामध्ये हे जे लसूण आपण ठेचून घेतलं होतं आणि तिखट ते ह्याच्यामध्ये घालूया आणि आता हे सगळं जे आहे ते आपण छान मिक्स करून घेऊ। एक लक्षात ठेवा, ह्याला जो भात आहे तो खूप मऊ नको आहे, म्हणजे अगदी आपल्याला एकेकांना आवडतो ना खूप मऊ गच्च भात, तसा नको आहे। फणफणीत भात असतो ना तो वापरायचा, म्हणजे हा राईस खूप छान होतो। आता करूया फोडणीची तयारी। कढई ठेवलेली आहे मस्तपैकी आणि आता ह्याच्यामध्ये तेल, थोडंसं तेल फोडणीपुरतं। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण जिरं घालू, थोडा कढीपत्ता आणि विष्णूजींचा हिंग। हिंग जरासा घाला, अगदी नावाला, कारण खूप स्ट्रॉंग आहे। आता कांदा, कांदा फार नको, अगदी एक अर्धाच कांदा बारीक चिरून घ्यायचा। हा जो कांदा आहे हा फक्त ट्रान्सपरंट करायचा आहे आपल्याला, खूप जास्त ब्राउनिश करायचं नाही। आणि आता ह्याच्यामध्ये हा आपला बिल्लोळी खारा गार्लिक राईस ह्याच्यामध्ये घालूया। तर हे छान मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला 2 ते 3 म्हणजे एक हिरवी मिरची बारीक चिरून असे 5-6 तुकडे आपल्याला घालायचे, त्याची एक वेगळीच चव येते दाताखाली आल्यावर। आणि चवीपुरता मीठ। हे आता हे सगळं मस्तपैकी बारीक गॅसवर मिक्स करून घेऊया। वाह, गार्लिकचा म्हणजे लसणाचा इतका सुंदर सुगंध येतोय, फोडणी एकदम जबरदस्त बसली आहे। तर भरपूर ओली कोथिंबीर बारीक चिरून आणि सर्व करू। आता सर्व करूया। बिल्लोळी खारा रेडी। मस्तपैकी गार्लिक राईस चमचा घाला आणि खायला सुरुवात। ही रेसिपी खूप सोपी आहे, झटपट बनते आणि टेस्टी लागते। लहान मुलांना तर खूप आवडते।
आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.